30 रुपये तूप घालून गरमागरम उकडीचे मोदक देण्याचा आनंद आणि लोकांनी खाल्ल्यानंतर तृप्त झालेले जे कौतुक सांगतात त्याचा आनंद खूप असतो इथे. फक्त कोमट दूध किंवा कोमट पाणी घातलं की झालं पुरण तयार. मग 5 मिनिटात पुरणपोळी व्हायला काही वेळ लागत नाही. नमस्ते, माझं नाव मन्नत आहे आणि मी मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे इथे आज स्टॉल लावलेला आहे भीमथडीमध्ये. ओके. कडक फ्राय. कडक फ्राय चिलापी. हो, चिलापी स्पेशल चिलापी ताजी. ताजी. या बाळांच्या हाताने दानधर्मच्या नंदीला भोलेनाथ नंदी आहे. शंभू हरा महादेवा. आनंद होणार, आनंद होणार. नमस्ते, माझं नाव मन्नत आहे आणि मी मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे इथे आज स्टॉल लावलेला आहे भीमथडीमध्ये. आपल्याकडे स्टॉलवरती सर्व आयुर्वेदिक जे वनस्पतींचे आहेत रोपे आहेत अवेलेबल आणि इकडे जे मसाले असतात आपण घरी वापर करतो त्या मसाल्यांची रोपं अवेलेबल आहेत. जसं आपल्याकडे आयुर्वेदिकमध्ये ओडोमॉसचं प्लांट आहे. आपण जे ओडोमॉसची क्रीम यूज करतो ते प्लांट केमिकली रिलीज करतं. तर हे जर आपण दारात लावलं, घरी लावलं. शतावरी आहे आपल्याकडे फिमेलसाठी. हे मल्टीव्हायटमिनचं झाड आहे. आपण विटामिन्सच्या गोळ्या वगैरे खातो पण त्याने साईड इफेक्ट होऊ शकतात, पण हे नॅचरल मल्टीव्हायटमिनचं झाड आहे. तुम्ही हे पान खाऊ शकता, जेवणात यूज करू शकता. ह्याचे काही साईड इफेक्ट नाही आहेत. मल्टीव्हायटमिनचं झाड आहे. हो, हे इन्सुलिनचं झाड आहे. जे डायबेटिक पेशंट्स असतात ना त्यांच्यासाठी रोज एक पान खायचं. हे नॅचरली इन्सुलिन प्रोड्यूस करतं म्हणून याला इन्सुलिनचं झाड म्हटलं जातं आणि आयुर्वेदात खूप त्याचा उपयोग आहे. डायबिटीस पेशंटसाठी खूप चांगली गोष्ट आहे. अश्वगंधा आहे आपल्याकडे. आडुळसा आहे इथे, जे आपण कफ सिरप वगैरे घेतो त्यासाठी आडुळसाचं जे झाड आहे आपल्याकडे त्याचं. आंबे हळद आहे. इकडे जे आहे शमीचं झाड आहे. स्पाइससाठी चांगलं असतं आणि आता आपले धार्मिकरित्याही त्याचा वापर केला जातो. गणपतीसाठी किंवा महादेवासाठी पूजेसाठी वापर केला जातो. ऑल स्पाइसेस म्हणून आहे. जे खडा मसाला आपण वापरतो त्यामुळे ऍसिडिटी होते, तर ऍसिडिटी होऊ नये म्हणून हे एकच पान आपण यूज करायचं. त्यामुळे आपल्याला फ्लेवर आणि फ्रेग्रन्स दोन्ही भेटेल एका पानामुळे आणि ऍसिडिटी होणार नाही. परत हे जे आहे ते तेजपत्त्याचं रोप आहे. इकडे ही लवंग आहे, काळी मिरी आहे आणि हे जायफळ आहे आपल्याकडे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्याकडं तुळशीमध्येही 5-6 वेगवेगळ्या प्रकारच्या तुळस आहेत. ग्रीन टी फ्लेवर आहे, परत कापूर तुळस आहे, मिंट फ्लेवरची तुळस आहे. ही कृष्ण तुळस आहे जे आपण घरी वापरतो. हे थाय बेसिल आहे जे आपण पिझ्झामध्ये वगैरे टॉपिंग्सला यूज करत होते. वैजंती तुळस आहे आणि ही लवंग तुळस आहे. तर अशा आपल्याकडे सर्व वनस्पतींचा स्टॉक अवेलेबल आहे. आपल्यासोबत इथे अक्षरा आहे, ही 12वी शिकती आहे आणि रियांश आहे तो स्वतःही एक फोटोग्राफर आहे आणि मी मन्नत. तर मी एक फॅशन डिझायनर आहे. सीझनल बिझनेस करते, यूट्यूब ब्लॉगिंग करते. परत आपलं मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट जे आहे त्याची मी सदस्य आहे आणि मी पुण्यात सोशल वर्कही करते ट्रान्स कम्युनिटीसाठी. हे आपलं पूर्ण ब्रह्मचं पुरण मिक्स आहे. याच्यामध्ये फक्त कोमट पाणी घालायचं आहे, शिजवायचं नाही आहे. याच्यात सगळं गूळ, वेलची, जायफळ सगळं आहे. त्याच्यामुळे फक्त 5 मिनिटात ही पुरणपोळी अशी होते का याच्यात कोमट पाणी किंवा कोमट दूध घातलं की तुमचं इन्स्टंट पुरण तयार. शिजवायची गरज नाही आहे. हो, 5 मिनिटात नक्की होते. फक्त कोमट दूध किंवा कोमट पाणी घातलं की झालं पुरण तयार. मग 5 मिनिटात पुरणपोळी व्हायला काही वेळ लागत नाही. जिजामाता महिला बचत गट, आम्ही मुक्कामपोस्ट आर्वी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. या स्टॉलवर आम्ही आलो आहे. पण या संदर्भात जर तुम्हाला काही माहिती हवी असेल आणि ऑर्डर करायची असेल तर यावर जे खाली नंबर दिलेला आहे हा आमचा ॲड्रेस आहे आणि फोन नंबर, याच्यावर कॉन्टॅक्ट केला तरी आम्ही तुम्हाला हे कुरिअरनी पाठवू शकतो.
आमचं नाव सदानंद हरिभाऊ वाईकर, म्हणजे राहणार माळेगाव बुद्रुक तालुका बारामती. म्हणजे आम्ही कसं आहे हस्तरेषा वास्तूप्रमाणे आमचा म्हणजे कार्यभाग राहतो. राशी ग्रहमाना अनुषंगाने आपला कार्यभाग राहतो असे. हाय, माझं नाव जागृती पटनायक आहे. मॉक मीट आहे, सो आम्ही ट्राय करतो आता मॉक मीट. व्हेरी टेस्टी आहे. मॉक मीट म्हणजे असं कळून नाही येते, सिमिलर टेस्ट आहे ॲटलिस्ट. आपण काय सीख कबाब ट्राय करतोय. मीट याच्या अगोदर तुम्ही ट्राय केले कधी? हां, मी नॉन व्हेजिटेरियनच होते. हां, सो मला कळते की एवढं म्हणजे डिफरन्स नाही आहे टेस्टमध्ये. कळून नाही येणार कोण न्यू कोणी ट्राय केलं. माझं नाव गजानन शिंदे. ही खपली गव्हाची खीर आहे. हा गहू सर्वतो शक्यतो मिळू शकत नाहीये, परंतु हा गहू आपल्याला प्रत्येक ठिकाणाहून मिळवावा लागतो. आणि हा गहू लहान मुलांसाठी खास पौष्टिक आहे. आणि याचा आनंद घेण्यासाठी मी खास 3 वर्ष झालं या भीमथडीमध्ये मला संधी मिळत आहे. आणि या संधीचं सोनं मी करूनही घेत आहे सर. आणि हे जी खीर आहे ना, त्या खिरीचा आनंद सर्व भीमथडी यात्रेकरू आनंदामध्ये घेतात. ही खीर आहे ना, 1 प्लेट मी 50 रुपयाला चौकशीने देत असतो. आणि या खिरीमध्ये सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट वापरतो. त्यामुळे का लोकांना आस्वाद घेता येतो, लोक आनंदी होतात. हा, एवढंच. नमस्ते, माझं नाव अजिंक्य तांबोळी. मी मसोडवरून आलो, सातारा जिल्हा. आमचं पान घेऊन आलो फेवरेट, मान तालुक्यातील सुप्रसिद्ध पान सहारा पान. आमचं स्पेशल पान आहे, सहारा स्पेशल पान आहे. सहारा स्पेशल आहे. परत भीमथडी स्पेशल बनवलेला आहे आम्ही. रसमलाई हे भीमथडी स्पेशल आहे. खाली रसमलाई आहे. हां, भीमथडी स्पेशल रसमलाई आहे. नंतर चॉकलेट पान आहे फ्लेवरमध्ये आमच्याकडं 30 ते 40 प्रकारचे पान आहेत फ्लेवरमध्ये. आणि नंतर तुम्हाला फायर पान खायला मिळेल. हां, फायर पान छोट्या मुलापासून मस्त वृद्ध माणसांपर्यंत खायला मिळेल फायर पान. प्रशांत आणि श्रेया आपल्यासोबत, प्रशांत आणि श्रेया, तर यांचं बऱ्यापैकी फिरून झालं. तर प्रशांत आणि श्रेया, इथं काय विशेष काय आपण बघू शकतो? तर सगळ्या आपले जुने संस्कृतीचे जे आहेत खाद्यपदार्थ वगैरे आणि काय आपल्या घरगुती वस्तू वगैरे, त्या सगळ्या इथं जुन्या पद्धतीच्या आपल्याला बघायला भेटतात. जे आता मॉडर्न जमान्यात कोण वापरत नाही, त्या सगळ्या इथं जुन्या पद्धतीच्या आहेत, ते बघायला भेटते. फूड स्टॉल प्लस काय वस्तू वगैरे घ्यायच्या त्या. क्लोथ्समध्ये पण खूप काही व्हरायटीज आहेत, त्या आवडल्या. येस, खूप काही आहेत, जेणेकरून लाईक टाकाऊपासून टिकाऊ ह्या खूप साऱ्या गोष्टी होत्या, त्या मला फार आवडतात. हां, ओके. जेवदेव आचार्यला बरंच काम आहे थोडंसं. नाव सांग आचार्य. नाव विवेक. अच्छा, कडक फ्राय, चिलापी. हो, चिलापी स्पेशल, चिलापी ताजी. हे सुकट बोंबिलचं ताट. त्याचं नाव आहे रोहन महिला बचत गट. आणि मी कर्जत तालुक्यामधून जोगेश्वरवाडी या गावातून आलेली आहे. आणि मी चिकन एकदम गावरून चिकन बनवते. चुलीवरच्या भाकरी, गरम गरम बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरी. आणि थाळीमध्ये पीस आहे, राईस आहे, कांदा लिंबू, सूप आहे, आळणी रस्सा आणि 2 भाकरी. त्याचा रेट आहे फक्त 220 रुपये सर. आत्मजा महिला बचत गट पिंपरे खुर्द. आम्ही हे पहिलेच वर्ष केलेले, व्यवस्थित चाललेले, चांगल्या. मटण थाळी, स्पेशल मटण थाळी. साधी थाळी 280, स्पेशल थाळी 340. आणि स्पेशल थाळीमध्ये फ्राय आहे आणि दोन्ही रश्श्यामध्ये पीस आहेत, बॉईल आहे, राईस आहे, 2 भाकरी आहेत. आणि साध्या थाळीमध्ये सूप आहे आणि लाल रस्सा आहे, फ्राय आहे, 2 भाकरी, भात.
आमच्या गटाचं नाव आहे श्री विश्वकला स्वयंसहायता महिला बचत गट कुंभवे, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. माझं नाव प्रकाश बबन झाडेकर. माझी आई अध्यक्ष आहे या गटाची, त्यात आहे अवेलेबल, म्हणजे आमच्यासोबतच आहे. कोकणी थाळी, प्रॉन्स थाळी, पॉपलेट थाळी, सुरमई थाळी, बांगडा थाळी आणि बोंबील थाळी, हां, ह्या अध्यक्ष आहेत ह्या गटाच्या. माझी आई जवळजवळ आम्ही इथे भीमतडीमध्ये आज जवळजवळ 10 वर्ष इथे येतोयच आम्ही. 250 किलोमीटरवरून येतोय आम्ही, म्हणजे आम्हाला भीमतडीची एवढी अशी ओढ आहे. किंमत किती आहे मोठी सुरमईची? 450ची. हां, माझं नाव कविता बालाजी जोगदंड. आमच्या बचत गटाचं नाव आहे जगदंबा महिला बचत गट. आमचं भीमथडीमध्ये 5वं वर्ष आहे, सहभाग घेतो आहे आम्ही. आणि लोकांना आगरी कोळी सी फूड खूप आवडतं आहे आणि आम्हाला ते द्यायला खूप आवडतं. 5 वर्षापासून भीमथडी जत्रेमध्ये सहभाग घेतो आहोत. आणि असं आमचं बाहेर एक सांगवीला आणि वाकडला 2 आउटलेट आहेत. हो, एक साडूस सी फूड किचन नावाने आहे आणि एक रुद्र मच्छी खानावळ नावाने आहे. अतिशय उत्तम. आम्ही मागच्या 5 वर्षापासून भीमतडीला इथे व्हिजिट करतो आहे आणि दरवर्षी आम्ही यांचं हे मसाला पापड दरवर्षी ट्राय करतो. हो, आणि इथं आलेल्या प्रत्येक ग्राहकाला म्हणजे जो भेट देतो त्याला हे पापड नक्कीच आकर्षित करतो. तुम्ही पाहू शकाल गर्दी, इतकी गर्दी आहे इथे. माझं नाव अक्षय राठोड. मी भारती किशोर मेढी, कर्वेनगर इकडनं आले आणि हां, मी पुण्याचीच आहे. पुण्याचे म्हणजे माहेर माझं कोकणातलं आहे, रत्नागिरी, आणि हा सगळा बेस आहे तो कोकणातला आहे आमचा. हां, गेले 8-9 वर्ष मी भीमतडीमध्ये काम करते आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे. लोकांकडनं कौतुक खूप होतं आणि मोदकालाही छान रिस्पॉन्स मिळतो आम्हाला. आपल्या गटाचं नाव? माझ्या गटाचं नाव सदापोली महिला व्यवसाय गट म्हणून आहे. आम्ही एकंदरीत 15 महिला काम करतो याच्यामध्ये आणि मी स्वतः भारती किशोर मेढी. 30 रुपये तूप घालून गरमागरम उकडीचे मोदक देण्याचा आनंद आणि लोकांनी खाल्ल्यानंतर तृप्त झालेले जे कौतुक सांगतात त्याचं आनंद खूप असतं इथे.